चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षात असू द्या आज परत तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे लसावी मसावी भाग 3 त्यामधील पहिला प्रश्न। त्याआधी लक्षात असू द्या नवीन विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वात आधी रोज नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब, शेअर व लाईक करायचे आहे। आता प्रश्न दिलेला आहे, दोन संख्या 6x व 7x असून त्यांचा मसावी 6 व लसावी 252 आहे, तर x बरोबर किती। तर मित्रांनो, आपण हा प्रश्न सोडवण्यासाठी मागील व्हिडिओ बघणे गरजेचे आहे। म्हणजेच त्यामध्ये मी तुम्हाला सूत्र देऊन दिलेले आहे, पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेला मसावी। तर संख्या दिलेल्या आहेत 6x गुणेला 7x बरोबर लसावी 252 गुणेला मसावी किती आहे 6। तर मित्रांनो, x गुणेला x बरोबर ही गुणेला असलेल्या संख्या भागीला जातील, म्हणजेच 252 गुणेला 6 भागीला 7 गुणेला 6। 6 6 कटले, 7 ने भाग दिल्यास 7 त्रिक 21 बाकी 4, 7 सकम 42 म्हणजेच पूर्ण भाग दिल्यानंतर आपले आलेले उत्तर किती आहे 36। आणि लक्षात असू द्या x गुणेला x बरोबर x वर्ग होतो। जर x वर्ग बरोबर 36 असेल तर x बरोबर किती असेल 6। म्हणजेच आपले ऑप्शन क्रमांक 4 जो प्रश्न आलेला आहे चंद्रपूर पोलीस 2023 ला। चला बघूया पुढील प्रश्न। चला बघूया प्रश्न क्रमांक 2। दोन संख्या 7x व 9x असून त्यांचा मसावी 6 व लसावी 378 आहे, तर त्या संख्या कोणत्या आहेत। परत मित्रांनो, त्या सूत्राचा उपयोग करायचा आहे आपल्याला, पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेला मसावी। पहिली संख्या 7x दुसरी संख्या 9x बरोबर लसावी 378 व मसावी किती आहे 6। परत x गुणेला x बरोबर 378 गुणेला 6 भागीला 9 गुणेला किती 7। 9 ने भाग तोडायचा आहे, 9 चौक 36 बाकी 1, 9 दुनी 18। परत 7 ने भाग तोडू शकतो, 7 सकम 42 म्हणजेच x वर्ग बरोबर 6 गुणेला 6 36 म्हणजेच x बरोबर किती आले 6। आणि आपल्याला संख्या विचारलेल्या आहेत मित्रांनो, तर त्या संख्या होत्या 7x व 9x। x ची किंमत किती आहे 6। 7 ने 6 ला गुणल्यास किती येणार 42, 9 ला 6 ने गुणल्यास 54 म्हणजे त्या संख्या आलेल्या आहेत 42 व 54। म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3। मित्रांनो, आपल्याला याच्यामध्ये शॉर्टकट बघायची आहे। काय बघायची आहे शॉर्टकट। तर लक्षात असू द्या, नेहमी असामायिक अवयवांना कशाने गुणायचं आहे मसावीने। म्हणजे आपले असामायिक अवयव होते 7 आणि 9, आपला मसावी किती आहे म्हणजेच मसावीने गुणायचे आहे। 7 गुणेला 6 42, 9 गुणेला 6 54। तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर ऑप्शन क्रमांक सॉल्व किती करायचे आहे 3, जो प्रश्न आलेला आहे नागपूर शहर 2023 ला। चला बघूया पुढील प्रश्न। चला बघूया प्रश्न क्रमांक 3। दोन संख्या 3:4 प्रमाणात असून त्यांचा मसावी 4 असल्यास त्या संख्या कोणत्या। लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जेव्हा संख्यांचे प्रमाण दिलेले असेल, संख्यांचे प्रमाण किती आहे 3:4 म्हणजेच या संख्याचे अवयव कसे आहेत असामायिक। अवयव कसे आहेत असामायिक। आणि असामायिक अवयवांना नेहमी कशाने गुणायचे आहे मसावी। म्हणजेच 3 गुणेला 4 12 आणि 4 गुणेला 4 म्हणजेच येणारे उत्तर आपले 12 व 16 म्हणजेच पर्याय क्रमांक 2, जो प्रश्न आलेला आहे नागपूर SRPF 2021 ला। चला बघूया पुढील प्रश्न। चला बघूया प्रश्न क्रमांक 4। दोन संख्या 20-22 प्रमाणात असून त्यांचा मसावी 17 असल्यास त्या संख्या कोणत्या। आणि लक्षात असू द्या, आपण
दररोज पोलीस भरतीला आलेले प्रश्न घेणार आहोत आणि घेत आहोत. तर लक्षात असू द्या 20 22 प्रमाण दिलेले आहे, पण 20 आणि 22 या संख्या कशा आहेत? सामायिक. लक्षात असू द्या मी तुम्हाला सांगितले होते या अगोदर की आपल्याला अवयव कसे पाहिजेत? असामायिक. मग 20 आणि 22ला असामायिक करताना या दोघांना भाग जाते. 20ला 2 ने भाग दिल्यास किती? 10. 22ला 2 ने भाग दिल्यास 11. म्हणजे आपले असामायिक अवयव किती आले? 10 व 11. आणि मी सांगितलं असामायिक अवयवांना कशाने गुणायचं? नेहमी 17 ने. म्हणजेच आपला मसावी आहे 17, त्यामुळे मसावीने गुणायचे आहे. 10 गुणिले 17 170, 11 गुणिले 17 187, म्हणजेच 170 व 187, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. चला बघूया पुढील प्रश्न. चला बघूया प्रश्न क्रमांक 5. हा प्रश्न मागील झालेल्या प्रश्नासारखाच आहे, फक्त थोडीशी भाषा वेगळी आहे आणि त्यामुळे आपल्याला थोडं कन्फ्युजन होऊ शकते. पण आपल्याला कन्फ्युजन नाही व्हायचं आहे. जसा तिचा मेसेज आल्यावर कन्फ्यूज होतो का आपण? नाही. तसं गणितात पण कन्फ्युजन व्हायचं नाही. 2 संख्यांचा मसावी 6 असून त्यांचा लसावी 72 आहे. त्या संख्या 3:4 या प्रमाणात आहेत, तर त्या संख्या कोणत्या? तर लक्षात असू द्या आपल्याला प्रमाण किती दिलेलं आहे? 3:4. 3 आणि 4 हे असामायिक अवयव आहेत. काय आहेत? असामायिक अवयव. आणि मी सांगितलं होतं जेव्हा जेव्हा असामायिक अवयव येतील तेव्हा तेव्हा त्यांना नेहमी कशाने गुणायचं आहे? मसावीने. म्हणजेच आपला मसावी किती आहे? 6. म्हणजेच 3 गुणिले 6 18, 4 गुणिले 6 24, म्हणजेच येणारे उत्तर आहे 18 व 24. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 जो प्रश्न आलेला आहे नागपूर शहर चालक 2021ला. चला बघूया पुढील प्रश्न. चला बघूया प्रश्न क्रमांक 6 जो आलेला आहे 2021 मध्ये मुंबई शहर पोलीसला. तर मित्रांनो 3 संख्यांचे गुणोत्तर 1 2 3 आहे आणि त्या संख्यांचा मसावी 12 असल्यास त्या संख्या कोणत्या? मी तुम्हाला सांगितलं होतं संख्यांचे प्रमाण किती आहे? 1 2 3. 1 2 आणि 3 हे असामायिक अवयव आहेत का? हो आहेत. तर असामायिक अवयव म्हणजे ज्या संख्येला त्याच संख्येने भाग गेला पाहिजे. आता लक्षात असू द्या 1 2 3 या मागील प्रश्नामध्ये मी सांगितलेलं होतं की असामायिक अवयवांना नेहमी कशाने गुणायचे आहे? मसावीने. म्हणजेच मसावी आपला आहे 12, म्हणजेच 1 गुणिले 12 12, 2 गुणिले 12 24, 3 गुणिले 12 36, म्हणजेच आपले आलेले उत्तर आहे 12 24 36, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. तर मित्रांनो आपल्याला बघा प्रश्न तर हा आलेला आहे मुंबई शहर पोलीसला. जर पुढच्या वर्षी काही चेंजेस करायचे असले तर या प्रश्नामध्ये काही नवीन प्रश्न काय चेंजेस होऊ शकतात ते बघायचे आहेत. तर या प्रश्नामध्ये आपल्याला असं पण विचारू शकते प्रश्न क्रमांक 1 मध्ये त्या संख्यांची बेरीज. प्रश्न क्रमांक 2 मध्ये त्या संख्यांचा गुणाकार. प्रश्न क्रमांक 3 लसावी किती? तुम्हाला मी ही प्रश्नाचे 3 उत्तरे कमेंट बॉक्समध्ये करायचे आहे. तर कमेंटवरून मला लक्षात आले की एका भामट्याने म्हणजे रोज शेण खातो त्याने एक कमेंट अशी केली की सर एक्स बद्दल बोलत जा. का बरं बाळा? तुझी एक्स तुझ्यासोबत नाही का? तुला एक्सची खूप आठवण येते का? तर तिला आठवण येत असेल तर तिच्याकडे जा आणि ते तुला एक्सबद्दल खूप जास्त माहिती देऊ शकते. चला बघूया असंच रोज काहीतरी नवीन माहिती.